रहमतपूर नगरपालिका निवडणुकीत दमदाटीला जागा नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विरोधकांवर हल्लाबोल. लोकशाहीच्या मंदिरात निवडणुका या पारदर्शक, मुक्त आणि सर्वसमावेशक वातावरणात व्हायला हव्यात. कोणत्याही प्रकारची दमदाटी किंवा दबाव कारस्थानांना या लोकशाही व्यवस्थेत स्थान नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी असतात हे लक्षात ठेवा, असा विशेष इशारा देत बोगस मतदानालाही कदापि थारा दिला जाणार नाही, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला. रहमतपूर नगरपालिका निवडणुकीत महाआघाडीच्या प्रचारार्थ गुरुवारी दुपारी 4 वाजता श्री रोकडेश्वर मंदिरासमोरील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व खासदार नितीन काका पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील, ॲडव्होकेट उदयसिंह पाटील, विक्रमबाबा पाटणकर, प्रदीप विधाते, सुनील माने, शहाजीराव क्षीरसागर, संभाजीराव गायकवाड, वासुदेव माने यांच्यासह महाआघाडीतील मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हे काय जग आहे, लोकशाही मार्गाने होऊ द्या ना. दूध का दूध, पाणी का पाणी. कुणाला लोकांना निवडून द्यायचं, लोक त्यांना देतील ना. परंतु हे अशा पद्धतीनं दुबारण, तिबारण, चौबार ह्या पद्धतीनं नाही चालणार आणि ते महाराष्ट्र खपून पण घेणार नाही. हे माग देशाने, महाराष्ट्राने दाखवून दिलंय. काही कुणाचं घाबरू नका. कुणी येऊन दम दिला, काय दिलं असले तर किती आले किती गेले त्याचा काय विचार करू. त्याच्यामध्ये आपल्याकडनं चुकवून देऊ नका. उगीच कुणीतरी दमदाटी करण्याचं काही कारण नाही. मी नेहमी सांगतो महाराष्ट्राला, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी पण असतात. त्याच्यामुळे फार कुणी कुणाला, तुम्ही समोरच्यांनी पण नीट वागा, आम्ही पण नीट वागू. पण काहीतरी सत्तेची मस्ती, सत्तेची हवा, सत्तेची नशा जर डोक्यामध्ये घेऊन तुम्ही वागायला लागला तर महाराष्ट्र खपून घेणार नाही, जनता खपून घेणार नाही, हा समोर बसणारा मतदार राजा खपून घेणार नाही. कराड शहराला ठेकेदारांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी नगरपालिका निवडणूक निर्णायक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. कराड शहराला गेली अनेक वर्ष ठेकेदारांचा विळखा पडला आहे. शहरवासियांना या विळख्यातून मुक्त करण्यासाठी नगरपालिका निवडणूक निर्णायक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी 7 वाजता सभा घेतली. काँग्रेस पक्षाने पहिल्यांदाच कराड नगरपालिकेत काँग्रेसचे चिन्ह असलेल्या हाताच्या पंजावर उमेदवार उभे केले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कराड शहरात ठेकेदारशाही व स्वार्थी राजकारणी मंडळींना धडा शिकवण्यासाठी तसेच सर्व धर्म समभावाची भावना शहरात रुजवण्यासाठी ही निवडणूक निर्णायक आहे. शहराला परत विकासाच्या रस्त्यावर आणण्यासाठी काँग्रेस पक्षाला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. नगरपालिका निवडणुकीत महायुतीला भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना ताकदीने मैदानात उतरणार, मंत्री शंभूराज देसाई. सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत महायुती होईल, भाजपसोबत युतीची शक्यता आहे, अशी सुरुवातीला परिस्थिती होती. प्रस्तावही ठेवण्यात आला होता. मात्र भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महायुती अंतिम स्वरूपात येऊ शकली नाही, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. गुरुवारी दुपारी 1 वाजता सातारा येथे पत्रकारांशी ते बोलत होते. शिवसेनेला उमेदवार निश्चित करताना काहीसा अवधी लागला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरून निश्चित विजय मिळवेल, असा ठाम विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात उत्तम यश मिळेल, अशी अपेक्षा व विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुती होईल भारतीय जनता पक्षाबरोबर असं आम्हाला वाटलं होतं. तसा प्रयत्न आमच्या बाजूनं सुरुवातीला शिवसेनेकडनं आम्ही केला होता, पण तसा प्रतिसाद समोरून भाजपकडनं न आल्यामुळं थोडा आम्हाला उशीर झाला. पण ठीक आहे, आता यावेळी जे आम्ही अनुभव घेतला आहे तो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत बेरजेला धरून आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या वेळी शिवसेना अगदी सुरुवातीपासून पूर्ण ताकदीनं या निवडणुका लढवण्यासाठी आम्ही जिल्ह्यामध्ये तयारी करू आणि अत्यंत पोषक वातावरण, विशेषतः शिवसेनेचं जे नेतृत्व आहे आणि विशेषतः आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरलो, ज्या लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रातल्या, जिल्ह्यातल्या, जे लाडके भाऊ आहेत, जे लाडके शेतकरी आहेत, हे सगळेजण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा फोटो पाहिला, त्यांचं नाव पाहिलं की उमेदवाराकडे बघत नाहीत, आमच्या कुणाकडे बघत नाहीत. शिंदे साहेबांचा उमेदवार आहे म्हटल्यानंतर, धनुष्यबाणाचा उमेदवार आहे म्हटल्यानंतर लोक भरपूर पाठिंबा आम्हाला या ठिकाणी देत आहेत आणि जिल्ह्यात शिवसेनेला चांगलं यश या निवडणुकीमध्ये मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यात
शिवसेना काही ठिकाणी स्वतःच्या चिन्हावरती निवडणुका लढते, काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना बरोबर घेऊन आघाडी करून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढतो आहे. विशेषतः साताऱ्यामध्ये आम्ही चिन्हावरती लढतो आहे, मेढ्यामध्ये आम्ही चिन्हावरती लढतो आहे, वाईमध्ये आम्ही चिन्हावरती लढतो आहे आणि काही ठिकाणी 2 ठिकाणी मसवडला आणि रहमतपूरला थोड्या जागा त्या पण आम्ही चिन्हावर लढतो आहे. पण महाबळेश्वर असेल, कराड असेल, पाचगणी असेल, या ठिकाणी आम्ही आघाडी करतो आहे. आघाडीतल्या लोकांच्या बरोबर आघाडीला आघाडीचं चिन्ह एकत्र असंच चिन्ह घेऊन आम्ही या ठिकाणी लढतो आहे. फलटणला राजेसाहेबांच्या बरोबर श्रीमंत संजूबाबांच्या बरोबर आम्ही आमचे उमेदवार चिन्हावरती आणि काही उमेदवार त्यांच्या आघाडीवरती, अशा अटीच्या अटी नगरपालिका ज्या सातारा जिल्ह्यामध्ये लागलेल्या आहेत, तिथं आम्ही या ठिकाणी शिवसेना ज्या ठिकाणी उभे आहे, ज्या ठिकाणी आमचे मित्रपक्ष आघाडी आमच्याबरोबर आहेत, आघाडी ज्या स्थानिक आघाड्या आमच्याबरोबर, त्यांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीनं पक्ष या ठिकाणी लढतो आहे. 28 तारखेला आमच्या पक्षाचे मुख्य नेते, आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यांची फलटणला दुपारी सभा आहे, ती झाल्यानंतर कराडला संध्याकाळी सभा आहे. फलटण निवडणुकीत मोठी घडामोड. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी राजेगट करणार जाहीर प्रवेश. फलटण नगरपालिका निवडणुकीत शुक्रवारी एक मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता गजानन चौक येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती माजी आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषदेत दिली. काही प्राप्त राजकीय परिस्थिती आज जी आपल्याला दिसते त्यानुसार काही निर्णय घेणं या सर्वाच्याच दृष्टिकोनातून, ज्यांनी आमच्याबरोबर गेल्या 35 वर्षापासून आम्ही राजकारणात आल्यापासून विश्वास ठेवून आमच्याबरोबर काम करत आहेत, या सर्वांचा विचार घेऊन आणि त्यांच्या सर्वांच्या भल्यासाठी, तालुक्याच्या भल्यासाठी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि उद्या 28 तारखेला दुपारी 2:30 वाजता आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे स्वतः फलटणला येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये फलटण तालुक्यातील आम्ही सर्व, या ठिकाणी माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब आहेत, आमचे सर्व सहकारी श्रीमंत रघुनाथराजे, विविध सर्व संस्थांचे पदाधिकारी, हे सर्व आम्ही शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याकरता स्वतः साहेब ह्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता फलटणला येणार आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शिवसेना पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे उद्या या ठिकाणी येत आहेत. निश्चितपणे एक फलटण तालुक्याला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न या उद्याच्या सभेतून निश्चितपणे होणार आहे. आत्ताच बाबांनी सांगितलं की गेले 30-32 वर्ष श्रीमंत रामराजे साहेबांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका आणि फलटण नगरपालिका शहर विशेषतः, आणि या शहरामध्ये जो काही 30-32 वर्षामध्ये रामराजे साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास झाला आहे तो आपल्या सर्वांच्या समोर आहे. 4 वर्ष प्रशासनाच्या ताब्यामध्ये सत्ता आहे आणि आपण बघितलं की साधारणपणे 4 वर्ष विरोधकच प्रशासन चालवतात अशी परिस्थिती, आणि त्याचं खापर मात्र त्या आमच्या सर्वांच्यावरती फोडत आहे, रामराजे साहेबांच्यावरती फोडत आहेत. वस्तुतः त्यांचं काम होतं प्रशासनामध्ये काम करून घेणं, आमचंही काम आहे आम्ही नाही म्हणणार नाही, पण अधिक त्यांचं काम होतं, त्यांनी उलट काहीच केलं नाही.